मॅडमचं खूप योगदान या शाळेसाठी आहे आणि आम्ही पण मागील 10-12 वर्षापासून मॅडमचं कार्य बघतोच आहोत. म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मार्गदर्शक, शिक्षक आणि सत्कारमूर्ती यांचं निशब्द सुमनाने स्वागत करतो. बघा, प्रत्येक व्यक्ती हा सेवेतून सेवानिवृत्त होतच असतो. वयाची 58 वर्ष ही शासनाने ठरवून दिलेला निकष आहे. असो, परंतु व्यक्तीचा गौरव होत नसून त्याच्या कार्याचा गौरव होतो असं वारंवार आपण प्रत्येक कार्यक्रमातून ऐकत असतो. म्हणून आज आदरणीय मॅडम यांच्या कार्याचा गौरव इथे होतो आणि आमचे आदरणीय शिक्षक जेव्हा मुख्याध्यापक बाबतीत सांगतात, मॅडमने सांगितलं अत्यंत भावनिक झाल्यात की आम्हाला एक आईचा आधार त्यांनी दिला. खरोखरच एक मुख्याध्यापकचं एक कौशल्य असतं की त्यांनी टीमवर्क काय असतं हे मुख्याध्यापकडून, जो मुख्याध्यापकाकडे कौशल्य असतं टीमवर्कचं, तोच हे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालवू शकतो. नाहीतर मुख्याध्यापक अनेक होतात, अनेक निवृत्त होतात, अनेक बदल्या करून जातात आणि त्याच मुख्याध्यापकाचा गौरव होतो. बदली करून गेले असो की सेवानिवृत्त झाले असो की तो उत्तम प्रशासक म्हणून काम करतो, सर्व शिक्षकांना घेऊन चालतो आणि त्याचाच गौरव होत असतो. म्हणून म्हटलं जातं, कर्तृत्वानं माणूस घडतो, हे महत्वाचं असतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं, हेच लागले म्हणून थांबायचं नसतं, धैर्यानं त्याच मार्गावरून जायचं असतं. कारण की कार्य करताना अनेक अडचणी येतात. सन्माननीय आदरणीय मॅडम यांना या प्रशासनात अनेक अडचणी आल्यात. भूषण आयोगाने काम करताना मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, परंतु त्यांना त्यांचं कार्य स्वच्छ निर्मळ असल्यानं त्यांनी त्याच्यातून सुद्धा पुढे मार्ग काढत त्यांनी सदैव त्याच्यावर विजय मिळवलेला. सदैव प्रशासन सेवा असो, विद्यार्थी सेवा असो, हा त्यांचा वसा राहिलेला आहे. म्हणून त्यांच्या कार्याचा आज ठसा आपल्या समोर या त्यांच्या कार्यातून बाहेर आलेला आहे, उमटलेला आहे. म्हणून मी जास्त बोलणार नाही, परंतु मॅडम यांचं कार्य खूप उत्कृष्ट आहे. कारण की आपण जीवन जगत असताना या समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणून मॅडमने आपल्या अध्यात्मातून, आपल्या अध्यापनातून आणि शैक्षणिक या क्षेत्रातून काहीतरी देण्याचा चांगलाच प्रयत्न केलेला आहे आणि दिलेला आहे. म्हणून सदैव आपण काहीतरी देत राहिले पाहिजे आणि आपण या समाजासाठी आजचा शिक्षकच हा उद्याचा भावी निर्माता ठरलेला आहे. शिक्षकांच्या हातात